धर्माच्या जोरावर जर आपल्याला इथं वक्तव्य करायचे असतील तर भारत सोडावा लागेल। सुरुवातीला अबू आझमींनी आपला इस्लाम समजून घ्यावा आणि नंतर वारकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करावीत। अबू आझमींनी त्यांच्या राजकीय हेतूसाठी वारीवर आक्षेप घेतलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की वारीच्या निमित्ताने पंढरपूरला वारकरी जातात, त्यामुळे रस्त्यावर अडथळा होतो। वास्तविक पाहता वारी ही पंढरपूरला जात असताना रस्त्यावरून जातो ते आम्ही आमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी नाही, तर मार्गामध्ये असलेल्या प्रत्येक गावाला स्वच्छतेचा, पर्यावरणाचा, शिवाय आरोग्याचा, संस्काराचा संदेश देत आम्ही निघत असल्यामुळं याला केवळ एक धार्मिकतेचं रूप न देता वास्तविक पाहता हा पारंपरिक आणि देशाच्या हिताचा संस्कृतीचा वारसा या वारीच्या निमित्ताने पुढे जातोय। ही वारी अबू आझमींना कळलीच नाही, वारी कशाला म्हणतात। वास्तविक पाहता भारताचा, देशाचा जर विचार केला तर भारताची फाळणी ही धर्म या अनुषंगाने झालेली आहे। त्यामुळं जर इथं भारतामध्ये राहायचं असेल तर भारताच्या संस्कृतीला स्वीकारून राहावं लागेल, अन्यथा धर्माच्या जोरावर जर आपल्याला इथं वक्तव्य करायचे असतील तर भारत सोडावा लागेल। कारण धर्म या विषयावरून हिंदुस्थान आणि पाकिस्तान अशी विभागणी झालेली आहे। आपल्याला जर जाहीररित्या आपली काही प्रार्थना करायची असेल तर आपल्याला भारतामध्ये भारताच्या नियमाप्रमाणे राहावं लागेल। इतर देशामध्ये सुद्धा इस्लामी धर्मानं रस्त्यावर प्रार्थना करावी याच्यासाठी परवानगी दिलेली नाही। सुरुवातीला अबू आझमींनी आपला इस्लाम समजून घ्यावा आणि नंतर वारकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करावीत। आत्ता आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतोय। शासनाने सुद्धा त्यांच्यावर निर्बंध घालावेत, अन्यथा आम्हाला अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन राज्यभर उभं करावं लागेल, अशा पद्धतीचा या निमित्तानं मी इशारा देतो।